मोनू सांगते मला का बोलते फिरायला फिरायला पियायला पिऊन बघ कसं लागते. औषध बाजारला पण 2 माणसं लागतात, 2 आमच्या घरांची. हे बघा इथे आता आपला पिठला रेडी झालेला आहे. और 420 असते मी. नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आणि आज मी इंट्रो देते माझ्या झाडांच्या जवळ उभी राहून. हे बघा माझ्या अंगणातली मस्त फुलझाडं आहेत. तर आता तगरीचीच फुलं तोडायला आलेली आहे मी देवपूजा करण्यासाठी. तर छान अशी सकाळची वेळ आहे आणि मंडळी आज इतकं छान धुकं पडलेलं होतं ना की जबरदस्त वाटत होतं एकदम सकाळी. तर ते मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हे जे कंपाऊंड आहे ना, तर याच्या पलीकडे पाण्यामध्ये कमळाची फुलं आलेली आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इतकं भारी वाटते ना ते बघायला. पण कसं आहे माहिती आहे का, इथून ते शेतामध्ये फुलं तोडायला जायला म्हणजे रस्ता नाही आहे, पूर्ण पाण्याने भरलेलं आहे शेत. नाहीतर मस्त कमळाची फुलंसुद्धा तोडून आणली असती. तर चलो तुम्हाला दाखवते. मी सगळ्यात आधी फुलं तोडून घेते देवपूजा करायला तगरीची. आणि फुलं जितकी आल्यात ना तगरीची तितकी कंपाऊंडच्या त्या पाठी आल्यात, म्हणजे ती तोडायलाही नको व्यवस्थित. असं मग खेचलं ना की मग झाडांच्या फांद्या तुटतात आणि मग झाड खराब होऊन जातं. तर जितकी मला आता इकडे तोडायला भेटतात ना तितकी तोडून घेते आणि छान मस्त अशी देवपूजा करून घेते. सो चलो ब्लॉगमध्ये आता तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा. तर मंडळी, तुम्हाला कमळाची फुलं दिसली का? ही बघा कशी मस्त कमळाची फुलं आल्यात, दिसली का? पांढऱ्या रंगाची आहेत बघा. कमळाची फुलं भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर आहेत शेतामध्ये. तर आता हे बघा, काल मी कळ्या नाही तोडून ठेवल्या, तर आज झाडावर एकही फूल शिल्लक ठेवलेलं नाही आहे. मला देवपूजा करण्यासाठी सकाळी जी वॉक करायला येतात ना गावातले लोक, ते पूर्ण फुलं तोडून घेऊन जातात. हे बघा आता एकही नाही आहे. तो फक्त तिकडे एक फूल ठेवलं आहे बघा. आता तिथे तो तोडायला नसेल भेटला ना, खूप जास्त उंच आहे त्याच्यामुळे. तर तो एवढा एक शिल्लक राहिला आहे, बाकी सगळी फुलं तोडून नेलेली आहेत. चला आता असो, जी मला थोडीफार काही तगरीची फुलं भेटल्यात त्याच्यानेच मी आजची देवपूजा करणार आहे. आणि तुम्हाला देवपूजेचा आवाज येत असेल तर यांची आता देवपूजा चालू आहे. तर आता छान अशी देवपूजा तर झालेली आहे. आणि आता सगळ्यात आधी चाय पिऊन घेते, त्याच्यानंतर मग लगेच सकाळच्या कामांना मी सुरुवात करते. तर मनुष्यला पाहिजे बनाना शेक बनवून. तर तो आंघोळीला गेला आहे, त्याची आंघोळ होते तोपर्यंत मी माझा चाय पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग त्याला बनाना शेक बनवून देते. आणि आता पुन्हा आवाज चालू झालेला आहे, धडाम 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 धडाम. इतका आवाज ना, शपथ इतका आवाज ना, डोकं असं म्हणजे ना मेंटल होईल थोड्या दिवसामध्ये असं वाटतं. इथे इतका आमच्या घरामध्ये तर इतका भयानक आवाज येतोय ना त्याचे, धडाम धडाम. तर चला आता असं, आता मनुष्य घेऊन आलाय केळी आणि दूध, त्याला बनाना शेक पाहिजे बनवून. तर तेच आता पटपट बनवून देते त्याला. तर मस्त आता उंबरठ्यामध्ये सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे. आणि हे बघा, आधी लादी वगैरे सगळं पुसून घेतलं, त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. चलो, तर आता मस्त रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे माझं. हे बघा उंबरठ्यावरती. आणि आता ना पावसाने असा अंधार अंधार घातलाय, नुसता एकदम जवळ पडलाय. आणि सकाळी ना मंडळी इतकं ऊन पडलेलं होतं ना, आणि आता एकदम सावळी घातलेली आहे. मला टाकायचे होते गहू सुकायला, गहू आणल्यात ना रॅशनवरून, तर ते सुकत घालायचे होते. पण तर आता वातावरण बघा कसं झालंय, पुन्हा सुकायला गहू टाकले आणि यायचा पाऊस, आणि मग जे सुकलेले आहेत ते पण अजून ओले व्हायचे. म्हणून आता काय टाकतच नाही. थोड्या वेळापूर्वी ना एकदम कडक ऊन पडलेलं होतं, पण आता एकदम अंधार अंधार घातलं आहे पावसाने. तर पाऊस येण्याची शक्यता आहे. सो चलो, आता क्लिनिंग वगैरे माझी सगळी आवरलेली आहे. हे बघा क्लिनिंग वगैरे सगळे आवरलेली आहे. तर आता फक्त कपडे सुकत घालायचे आहेत. तर माझं सकाळचं काम मग सगळं आवरेल. आणि आज बनवणार आहे भाकऱ्या आणि मस्त पिठलं बनवणार आहे. खूप दिवस झाले पिठलं काही खाल्लंच नाही. तर आज बरं मस्त पिठलं आणि भाकरीचा बेत करूयात. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता घेतलं मस्त भाकरी बनवायला.
हे बघा इथे आपल्या भाकरी झालेल्या आहेत आणि आता तव्यामध्ये टाकली छोटीशी भाकरी. जो थोडासा पीठ उरलेला ना तर त्याची छोटीशी भाकरी बनवली आहे मी. ती पण थोडीशी एका बाजूने फाटली माझी. तर चला आता मस्त भाकऱ्या झाल्यात. तर आता इथे घेतला मी मस्त पिठला बनवायला. पिठल्यासाठी कांदा घेतला बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरलेला, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर आता इथे बेसनचं पीठ घेतलं आहे काढून पाण्यामध्ये. तेलामध्ये टाकू मोहरी, जिरं, हिंग, कांदा. टोमॅटो, मिरची, चवीनुसार मीठ घालू. आता घालूयात हळदी, चला आता उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला बेसन सोडायचं आहे. फोडणीला मस्त उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ सोडूयात. तर चला आता बारीक गॅसवरती आपण हे शिजायला ठेवू 4-5 मिनटं. त्याच्यानंतर मग आपण पुन्हा एकदा ढवळून बघूयात. ओके, चल पाणी ठेवलं आहे झाकणावर जेणेकरून वाफेने मग तो आतमध्ये शिजेल. हे बघा इथे आता आपला पिठला रेडी झालेला आहे मस्त एकदम. लको हे त्याला जर पाणी आणून ठेवा इथं. त्याचा टोपमीने धुवायला नेलं तिकडं. लको काय शोधतोय? सुसू करायचा विचार आहे की काय तिकडे बाबू? हा बघा सोनू इकडे, सोनू इकडे, सोनू मम्मीचे जवळ आला लगेच. बघा सोनूला नाही इकडे ये बोलला ना का सोनू लगेच जवळ येतं ना बाबू. काय बमच्या सुसू गेले की दिशा? त्याला सुसू आलती म्हणून तो वाज जेतू मग त्या मुतला. बमच्या बमच्या यो काय रे पांडू? लकी इकडे बघ. बसला खुर्चीवरती बसला पोऱ्या. आता ए पांडू कुठे सुसू गेली? हा कुठे गेली सुसू? घरामध्येच. इकडे ते येशील, इकडे तरी ये ना. तिथलेच बघते तुला मी काही कामा सांगते का? हा तोंडाकर बघते ना पाठीमागे वळून फिरते लगेच. पांडुरंगाचा आपला लकी बघ बाबू कुठे पण सुसू करतो ना आगू करतो. अगं मम्मी तो असा बावळट पोरगा आहे ना म्हणून मी त्याच्यासोबत खेळत नाही. जाम गंदा बघतोय तो आता. नुसतं खातो आणि सुसू करतो आणि हागू पण करतो. मी बघ किती शहाणी पोरगी आहे तुझी. मला रात्री पण सुसू आली ना तरी पण मी तुला उठवते. मम्मा उठ मला सुसू आली लवकर. त्या दिवशी कसं उठवलेलं तुला रात्री 2:45 वाजता ना. आपलं लक्की काय कोणी बनवलेला हसकी काय माहिती. येरा कुठला बाबा लक्की तुला येरा बोलते बघ. यो सोनू तुला येरा बोलते. अगं जा सोनूला फोन उठलो ना तर एक पाहिजे आणि तुला डायरेक्ट रूम मध्ये पाठवेन मी. मग रडत नको बसू. माझी तब्येत नाही बरी म्हणून. नाहीतर मी पण गुड बॉय पोरगा आहे काय. मी पण बाहेर जातो सुसू करायला नाही का मम्मी? का सोनू पण नाही अंगावरती घेऊन देत का लक्की पण नाही अंगावरती घेऊन देत. लक्की तर एक शब्द पण वरवत नाही सोनूचा. लक्की तर डायरेक्ट मारायला होते त्याला ना. सोनू लक्की तुला कसं फाईट मारते बाबू? कसं उडवते लगे डायरेक्ट फाईट मारून ना. लक्कीची त्याची जर भांडण झाली ना लक्की काय करतो माहिती का? असं हाताने फटके मारतो. हाताने जसं माणसांची भांडण झाल्यावर कसं माणूस हाताने फटके मारतो तसं तो हाताने फटके मारतो. चला आता भेटते मी तुम्हाला चिन्मय मनुष्य आल्यावरती जेवायच्या वेळेला. आता मी पटपट व्हिडिओ हा एडिट करून घेते कारण की तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता हा व्हिडिओ मला द्यायचा आहे. त्याच्यामुळे हे बघा मंडळी आता हे जेवायला बसल्या यांना आपण विचारू एक कसं झालं पिठला कैसा हो गया है? बरोबर लागते.
हा ना, बऱ्याच महिन्यांची बनवली ही गोष्ट खरी आहे. कार्ड वगैरे नाही ना? चला जेवा आता तुम्ही. हे बघा मंडळी, पापड नाही घेतला नाही, म्हणजे बुजाचं होतं पापड म्हणून को. हे बघा आमचा महाराज आला जेवायला. ए चिन्मय, गेस करतो काय बनवलं असेल आज जेवायला? पनीर चिल्ली. डायरेक्ट तुझ्या सपना पनीर चिल्ली ग. अरे जेव, संध्याकाळची पनीर चिल्ली करायची आहे. रोज रोज काय पनीर खाते तू? तुझं ते फेवरेट आहे ना. हे बघा, याच्या मग येऊ पण आलं काही दोघा जण बरोबर आलं गे म्हणून तर कदरून येते आमचं. ए चिन्मय, इकडे करू नको का, पिठला बनवले जेव, तुझ्या आवडीचा होतो, नाटका करू नको. भाऊजी जवळ काय जा, भाऊनी का आणले काही आणले भाऊजी जवळ जा. पनीर चिल्ली पाहिजे आता याला. टाइमवरती पनीर चिल्ली कुठल्या आणायची? नाटकं करते तो, पण रोज पनीर खाते ना तू पार्सल मध्ये. जाऊ दे ना, सुद्धा जेवू दे. डोका बिरू दे. मला काल त्याने रात्री सांगितलेली पनीर चिल्ली बनव, पण मला असं वाटलं बरं संध्याकाळी बनवेन. आता नाही बरं बनवत, आता पिठला बनवलं. आणि पिठला त्याला आवडतो तरी पण नाटकं चालल्या जातं नुसती. का भरलेली वांगी मग रोज पनीर खाते, अंगावर मास कसा ये नाही मग तुझ्या, तरी पनीर चिल्ला लागतं ना तुला. तर आता चिन्मयला मोनिशला आता इथे ठेवलं आहे ऑफिस रात्रीचा. वर्ष घरा आले ना का पहिले भाजी का बनवली त्या विचारतात. बायका आल्याबरोबर खातील, चटणी वाटून दिली तरी नुसत्या मिरच्यांची आगवण लागाला नाही का. बायका आल्यावरती नुसत्या मिरच्यांची चटणी दिली तरी बरोबर खातील, तेव्हा खोरी नाही करणार. ही भाजी नको, ती भाजी नको, लगेच सांगसाल नको जे खाताव झालं आता नको तुझ्या डोक्याला ताप अजून. और 420 असतो मी. 2300 रुपयाचा नाही, कंचा स्टीलचा आहे. दाखव मला. चल चला चिन्मयने स्टँड ऑर्डर केले, बघू कंचा ऑर्डर केले. जे रे ए मग तुम्ही मला फोटो काढे पाठवला आवरा. दाखव 2300 रुपये मला भरायचं, तुला नाही घे. दाखव 2 तारखेला येणार पैसे कोणचे जवळ तुला माहिती, तू अरे मग तुम्ही मला फोटो तर पाठवायचा. चला म्हणजे या आता तुम्ही पण जेवायला. आता यो ताट वाढलेला चिन्मयला पिठला नको, आता त्याच्यासाठी भरलेली वांगी गरम करायला घेतली. तुला का अरे तर तुला नाही दिला, तुझ्या भावास ती सुसू गेली तिथेच्या. सुसूचा वास येत होता म्हणून पिठायला टाकलेला मी पुसलेला. ते परत त्याने माझं दुसरं काम वरवलेलं अजून म्हणून सांगते. मला का बोलते पियायला पिऊन बघ कसं लागते. चला मंडळी या जेवायला तुम्ही पण. बाय तुला पिठला का पटन आहे? हा पिठला खाऊन थकला तू 2 वर्षापासून ना. आता तुला पिठला पटन आहे. नाटकी बोल आहे की नाटक करून दे, कामा वाढू दे. या मंडळात जेवायला तुम्ही पण मस्त. चिन्मय मला विचारते भाकर कडक आहे का, बोलते नरम. आता भाकरी बुजल्यात अर्धा पाऊण घंटा झाला भाकरी बुजल्यानंतर. बायको आल्या फ्रीज मध्ये 8 दिवसाच्या भाकरी कशी मग बरोबर 8 दिवसाच्या भाकरी काल शिल्ल्या पामलेल्या बिमलेल्या गरम करून जा, तवा नाही बोलायचं. कडक कळा भाकरी गेल्या. माझ्या बोलण्यावर तर दुर्लक्ष नको करतो. इकडे बघ जेवूया. चला म्हणली आता मस्त सगळ्यांची जेवण वगैरे झाल्यात. तर आता भांडे वगैरे थोड्या वेळाच्या नंतर घासेन मी. आता जरासा आराम करते. तर चलो. आणि आता चिन्मयला बरी भरलेली वांगी होती जेवायला, तर चिन्मय उपाशीच गेला असता. ए लक्की बिस्किट खाचल ये बापू. पोट भरून जेवला नाही का तू? जेवणाचं ताट तुझं अजून आयाच परले लगे बिस्किट ना चहा घेतला ग. डोकरा योगांचा डोकरा आले तर तुमचा आजूबाजूचा नाही आला नाही हो. कवा पण चहा पिते, कवा पण काही पण करते हो का. पोट भरून जेवायचा ना. आवरा सोन्यासारखा पिठला गेले तो नको. चहा पाहिजे त्याला, चहा पियाला बोंगा गंजा. हे बघा इथं लक्कीला घेतले औषध पाजाला. त्याला लक्कीची थोडी तब्येत अजून डाऊळच आहे त्याच्यामुळे
हे जायचं मी पकड त्याला औषध सगळं ओलेल जा चल सोड चल मदत कर आमची. मदत कर त्याला पण पाहिजे एक कप जरा जा हे बाजूला चल बस औषध बाजायला पण 2 माणसं लागतात 2 आमच्या घरांची तोड पण ना खरं अगं पिला घे ए नाक नको दाबू मरल तो पिला 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 आई बाबा बाबू कच्चा औषध पाहिजे तुला त्याला तर देऊ नका कोंबडीचं पाय बी अजिबात देऊ नका त्याला चिकन बिकन तर आमच्या लक्कीची ना थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे त्याला औषध पाजला संडास थोडंसं पातळ करतो तो खाण्याचं पण काही लिमिट नाही ना आता रविवारी मस्त चिकन राईस खाल्ला दूध भात दिला ना दूध पोहे नाही खाल्ले त्यांनी कारण की सोनूला त्यांनी चिकन राईस खाताना बघितलं ना मग त्याला पण तेच पाहिजे असं आहे तर आज बरं त्याला देऊच नाही काय आज बिस्किटच देऊ बिस्किट आणि दूधच देऊ थोड्या वेळात